नमस्कार बहिणींनो, माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच तब्बल 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नाहीत का? मार्च एप्रिलचे पैसे नेमके का अडकले आहेत आणि आता ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तुमच्या खात्यात अजूनही 3,000 रुपये आले नाहीत का? मग ही बातमी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सरकारने आता काही महिलांचा लाभ थेट बंद केला आहे. फक्त एक छोटी चूक आणि मार्च एप्रिलचा हप्ता गायब. KYC नाही, आधार बँक लिंक नाही की तुमच्या कुटुंबात दुसरी महिला आधीच लाभ घेत आहे. हजारो महिलांच्या खात्यात पैसे आले, पण अनेक बहिणी अजूनही वाट पाहत आहेत. तुमचं नाव यादीत आहे की कट झालंय? आता लगेच तपासा, नाहीतर पुढचे हप्तेही थांबू शकतात. हप्ता का एकत्र मिळाला? बहिणींनो, मार्च महिन्याचा हप्ता काही कारणांमुळे 2 महिन्यांसाठी लांबणीवर गेला होता. त्यामुळे आता सरकारने मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यात एकत्र पाठवायला सुरुवात केली आहे. ज्या महिलांचे फॉर्म पूर्णपणे मंजूर आहेत त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत. मुख्य कारणे: पैसे का मिळाले नाहीत? परंतु सध्या अनेक महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यात अजूनही 1 रुपयाही जमा झालेला नाही. जर तुमच्याही खात्यात पैसे आले नसतील तर त्यामागे ही 4 मुख्य कारणे असू शकतात. 1. KYC अपूर्ण असणे. सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी KYC करणे अनिवार्य करण्यात आले होते. ज्या महिलांनी अद्याप आपली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे हप्ते सरकारने तात्पुरते बंद केले आहेत. 2. बँक खाते आणि आधार लिंक नसणे. आधार बँक लिंक इश्यू. जर तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडलेले नसेल किंवा DBT डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पर्याय सुरू नसेल तर सरकारी अनुदानाचे पैसे खात्यात जमा होत नाहीत. 3. अपात्रतेचे निकष. योजनेच्या नियमांनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असणे किंवा एकाच कुटुंबातून एकापेक्षा जास्त महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न करणे यामुळेही नाव बाद होऊ शकते. आता काय करावे? आता प्रश्न येतो की जर पैसे आले नसतील तर काय करावे? पहिली गोष्ट, सर्वात आधी तुमच्या बँक शाखेत जाऊन तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर किंवा ॲपवर जाऊन तुमची KYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. तिसरी गोष्ट, तुमच्या अर्जाची सद्यस्थिती स्टेटस चेक करा. तिथे अर्ज मंजूर अप्रूव्ड दाखवत आहे की नाही हे तपासा. बहिणींनो, जर तुम्ही सर्व निकषांमध्ये पात्र असाल आणि KYC पूर्ण असेल तर काळजी करू नका. लवकरच तुमच्या खात्यात हप्ता जमा होईल. तुम्हाला मार्च एप्रिलचे 3,000 रुपये मिळाले की नाही हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.